राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीने सामावून घेणे, डाटा एंट्री कामांचे मानधन वाढवणे, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन, पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणे, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, माचीवाडा येथील लोढा गृहसंकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणे इत्यादी विविध प्रश्नांवरती खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली आहे। आयुक्तांनी सर्व मागण्यांवरती सकारात्मकता दाखवत मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे। ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवरती चर्चा केली आहे। यावेळी हिरानंदानी इस्टेट फेडरेशन, लोढा गृहसंकुलातील सोसायटींचे पदाधिकारी, पालिका अधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत। शासन अध्यादेशाप्रमाणे सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे। याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे। 10 वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या 70% कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। आयुक्त सौरभ राव यांनी या मागणीला सकारात्मकता दाखवत पालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिले आहे। ठाणे महानगरपालिकेत 2015 सालापासून 29 कर्मचारी अवघ्या 12,000 रुपयांच्या मानधनावरती काम करत आहेत। हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित असून तुटपुंजा मानधनावरती काम करत असल्याने त्यांना त्वरित मानधन वाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसेच आरोग्य केंद्रावरती सफाई कामगार आणि सहाय्यक अवघ्या 12,000 रुपयात काम करत असून 15व्या वित्त आयोगानुसार या कामगारांना मानधन वाढवून देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। बरेचसे काही विषय होते, कामगारांच्या संदर्भातला विषय होता। एनएचएमचे आमचे जे गेले 15 ते 20-25 वर्षापासून लोक काम करतायत त्यांचा परमनंट संदर्भातला विषय होता, जो शासनाचा GR आला होता। त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळालेली आहे। डाटा एंट्रीचे जे काही आमचे कामगार आहेत 2015 पासून त्यांना 11 ते 12,000 रुपये पगार येतो। त्यांना मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर 15व्या वित्त आयोगानुसार आमच्याकडे सफाई कामगार आणि अटेंडंट आहेत, 200 कामगार आहेत, त्यांचं सुद्धा मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने एक विषय होते कामगारांचे, आणि त्या संदर्भात आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे। शासनाकडनं परवानगी घेऊन त्या सर्वांचा पगार वाढवणं, एनएचएमच्या कामगारांच्या बाबतीत शासनाचा GR आहे त्या पद्धतीने कामगारांना कायम करणं, या विषयावरती आज आमचं पॉझिटिव्ह मत झालेलं आयुक्तांचा। लवकरात लवकर तो निर्णय होईल। त्याचबरोबर हिरानंदानी जो डेव्हलपर आहे, हिरानंदानी इस्टेट, या ठिकाणी 25 वर्ष झाली त्या ठिकाणी लोक राहायला आलेले आहेत। त्यांना ज्या अमेनिटीज द्यायला पाहिजेत, जी जागा आहे अमेनिटीसाठी, क्लब हाऊस असेल, त्या अमेनिटी दिल्या जात नाहीत। आणखी माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जो टाउनशिपचा नियम आहे त्या नियमाचा आधार घेऊन मैदान असेल, रिक्रिएशन सेंटर असेल, त्या कुठल्याही सुविधा हिरानंदानीचा बिल्डर त्यांना देत नाही। हिरानंदानी फेडरेशनची जी लोक कमिटी होती त्यांच्या समवेत आता मी त्यांची भेट घेतली, आणि बिल्डर ज्या पद्धतीने लोकांवर अन्याय करतोय, लोकांची पिळवणूक करतो, आणखी 25 वर्ष त्याचा टाउनशिपचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही। डेव्हलपमेंट चार्ज असेल, त्याचबरोबर ह्या सगळ्या फॅसिलिटीज देतो, त्याचा चार्ज गेले 25 वर्ष त्यांनी घेतलेला आहे। आणखी 25 वर्ष त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही, कारण जागा नाला बुजवून, खाडी बुजवून जागा विकत घेऊन त्याचा प्रोजेक्ट सुरू आहे। तोपर्यंत 50 वर्ष लोकांना तुम्ही फॅसिलिटी देणार नाही का? तो त्या कायद्याचा उपयोग करून लोकांना फॅसिलिटी देत नाही। ज्या मैदानावर स्वतः मॅरेथॉन करतो, परंतु त्या हिरानंदानी इस्टेट परिसरातील लोकांना त्या मैदानावर खेळून पण देत नाही। या सगळ्याच्या काही गोष्टी होत्या। गेले 6 महिने आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय। असीम गुप्ता साहेबांकडे सुद्धा ही तक्रार आम्ही केलेली आहे। त्याचा उपयोग काही गोष्टींकरता जर कायद्याचा आधार घेऊन जर करत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आता आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे। त्याचबरोबर रुस्तमजी याचं जे काही नवीन बांधकाम सुरू आहे, आणि त्यांनी त्याच्यामुळे लोढा या ठिकाणी किमान 15-20 फूट पाणी त्या ठिकाणी जमतं, लोकांना त्रास होतो। नाल्याचा जो काही प्रॉब्लेम्स आहे, त्या ठिकाणी एक रस्ता जातोय। ज्या लोढा बिल्डरनी लोकांना बॅडमिंटन कोर्ट डीपीच्या जागेवरती बॅडमिंटन टेनिस कोर्ट म्हणून बांधलं, आणि आता रस्त्याच्या डीपी कामानिमित्त ते पूर्ण आता उद्ध्वस्त होत आहे, आणि सोसायटीची जागा सोसायटीला मिळत नाही, सोसायटीचं कंपाऊंडही घालता येत नाही। तो जो काही रस्ता जातोय तर तो रस्ता थोडा शिफ्ट करणं, याकरता आता आम्ही आयुक्तांची भेट घेतली। सर्व त्या ठिकाणचे रहिवासी उपस्थित होते आणि सगळ्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे।